नमस्कार, मी सोनल रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला तांदूळ आणि डाळीच्या पिठापासून बनलेला डोसा किंवा घावन किंवा धिरडं तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता, ते आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आजच्या रेसिपीला लागणारे साहित्य 2 वाटी तांदूळ पीठ आणि 1 वाटी चणा डाळ पीठ, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, कोथिंबीर, सोप, ओवा आणि जिरे, चवीनुसार लागणारे मीठ। त्याकरिता मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये हे सर्व पीठ टाकून घेऊ। चणा डाळीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ, यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, जिरं आणि सोप। आता हिरव्या मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर सर्व आपण यामध्ये घालून घेऊ आणि हे छान असं मिक्स करून घेऊ। आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ। पाणी एवढं घालायचं की हे असं रसरशीत झालं पाहिजे। थोडं थोडं पाणी घालायचं। असं छान मिक्स करून घ्यायचं। असं छान मिक्स करून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आपलं बॅटर भिजवून झालं, आपण 10 मिनिट याला रेस्ट देऊ। 10 मिनिट झालेले आहेत। आपलं बॅटर थोडं मला घट्ट वाटत आहे, थोडंसं पाणी टाकून घेते। हे बघा, अशा प्रकारचं बॅटर आपल्याला लागेल। आपण डोसे बनवायला घेऊ। आपला रोजच्या वापरातला जो तवा राहतो तोच तवा मी घेतलेला आहे। यावर छान डोसे कुरकुरीत बनतात। याला तेल लावून घ्यावे असे आणि तवा गरम करून घ्यावा। तवा छान गरम झालेला असावा। डोसा अशा प्रकारे टाकायचा जेणेकरून तो मधात जाड होत नाही आणि कुरकुरीत बनतो। याला डोसा किंवा घावन, धिरडं काहीही म्हणू शकता। मी याला थोडं तेल लावून घेते। आपला डोसा खालच्या साईडने छान भाजून झाला आहे। आता मी उलटून घेते। डोसा आपला दोन्ही साईडने छान भाजला गेलेला आहे। बघा किती छान दिसत आहे। आपण याला काढून घेऊ। आपण दुसरा डोसा काढून घेऊ। तवा छान असा तापलेला असावा। बॅटर अशाच प्रकारे टाकायचं म्हणजे डोसा कुरकुरीत होतो। अगदी अर्ध्या मिनिटातच आपला डोसा खालून भाजला गेलेला आहे। बघा, दुसऱ्या साईडने पण छान भाजून झालेला आहे। असे पटापट बनतात। चला तर मग झाले आपले तांदूळाचे आणि डाळीच्या पिठाचे घावन तयार। झटपट बनणारे आणि खायला पण खूप टेस्टी। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करा। धन्यवाद।